योद्धा न्यूज मराठी। तुर्भे उड्डाणपुलावरील खड्ड्यांची पालकमंत्री गणेशजी नाईक यांच्याकडून तात्काळ दखल। सार्वजनिक बांधकाम विभागाला डांबरीकरणाचे आदेश। नवी मुंबई तुर्भे नाका येथून वाशी आणि मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मुख्य उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत पालकमंत्री माननीय नामदार गणेशजी दादा नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या रस्त्याचे तात्काळ उच्च दर्जाचे डांबरीकरण करण्याचे आदेश दिले आहेत। सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गोविंद तीर्थे यांनी जनता दरबारमध्ये मांडलेल्या तक्रारीनंतर ही जलद कारवाई करण्यात आली आहे। नागरिकांचे हाल आणि तक्रार। शिवशक्तीनगर तुर्भे स्टोर येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गोविंद तीर्थे यांनी पालकमंत्री गणेशजी नाईक यांना लेखी निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले होते। तुर्भे उड्डाणपुलावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात आदरापट होत आहे। याचा सर्वाधिक फटका कमरेचे आजार असलेले रुग्ण, हाडे ठिसूळ झालेले ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुले या प्रवाशांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे। ही परिस्थिती सुधारण्यासाठी उड्डाणपुलाचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी तीर्थे यांनी केली होती। प्रशासकीय यंत्रणा हलली। पांडुरंग तीर्थे यांच्या या पत्राची पालकमंत्री गणेशजी नाईक यांनी तात्काळ दखल घेतली। त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता संबंधित विभागाला रस्त्याचे काम करण्याचे निर्देश दिले। पालकमंत्र्यांच्या या आदेशानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं पावले उचलत हा रस्ता ज्यांच्या अखत्यारीत येतो त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD अधिकाऱ्यांना या तक्रारीची दखल घेऊन तातडीनं दुरुस्ती काम सुरू करण्याची सूचना केली आहे। पालकमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे तुर्भे उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना आणि प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागरिकांमधून या जलद निर्णयाचे स्वागत होत आहे। नारायण मनोहर सूर्यवंशी, रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।